नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मासामधील पोथीचा अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरवे नमः. नमो आता सद्गुरू जो पराचाही परपरू जयाने कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा आता एका श्रोतेजन अधिक मास महिमाख्यान जे श्रवण केली घडे पुण्य होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू दीननाथाचा प्रतिपाळू झाडा वया पापाचा मळू कथा अळू माळू वदत असे. भगवन्मल्मासे वै दीपदानशयत्फलं तत्सर्व ब्रूहि मे देवलोकानाहितकाम्यया. श्रीविष्णु उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि रहस्यं पापनाशनं यत्कृत्वा पितृहा गोत्रो ब्रह्मदा गुरु तत्पंगा विधाती कुटसाक्षी वा सर्व पाप करोति वा मुच्यते नात्र संदेहो विष्णुलोकं गच्छति. प्रश्न करीतसे श्रीलक्ष्मी वदतसे कैवल्यधामी तेची श्रवण की जे तुम्ही पापक्षया ते जानपा जया वाटे की पाप जावे तयाने आधी श्रवण करावे एकाग्र अवधान द्यावे. ग्रंथानुमोदनी पैतव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मज निरोपी तत्वता ते जेने भगव्यथा निवारे कवन पापाची या राशी नष्ट होती दीपदानेशी पूर्वी ऐशी या वृत्ताशी आचरण पुण्य राशी तो झाला. हे आद्यंत निरूपण मज करवाजी श्रवण तव बोले जनार्दन ऐके कथन पुढारी पितृहत्या गो हत्यारी ब्रह्म हत्या गुरु हत्यारी कृतघ्न आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक कुटिल लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिपादी माता पित्या ते त्याजुनी आधी मातृगमनी दुराचारी भ्रूण हत्या पुत्र हत्या पाही स्नुषा भगिनी कन्येतेही याते रत जो स्वदेही ऐशी महापातके अपारतया पापाचे क्षाळन होय केलिया दीपदान आता पावे ते मोक्ष सदन संशय अन्यन धरावा. अधिक मासी मासवरी केशवार्पण दान करी प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मासवरी द्यावे. स्नान के जे प्रातकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी की जे प्रतिदिनी स्नानाते हे हीन घडे कवनाते जरी बापी कूप तडागाचे परिस्नान के जे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके शरीरी सामर्थ्य नसलिया पाही प्रवाहा जावया शक्ती नाही शीतोदक नशे सर्व संवर्तेही तरी बाध नाही उष्णोदका. संपूर्णं फलं सम्यकं स्नानमुष्णेन वारिना शीते द्विगुणमेवश्य कुपे चतुर्गुणं नद्या दशगुणं प्रोक्तं महानद्यां ततो दशं सहस्रगुणित प्रोक्तं महानदोश्च संगमे. संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जान शीतोदकी बापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जानपा नदी तीराच्या ठाई जान दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जान घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराचे तिरीही संकल्पयुक्त स्नान केले ती जीही तरी सहस्रगुणे पुण्य जोडे. ऐशे स्नान विधिते सारुण मग की जे देवतार्चरण स्वयं ताम्र पात्री आर्ज घालून दीप लावून ठेविजे. मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीप पूजन करुणी जान द्यावे दान ब्राह्मणा ते दक्षिणे सहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निष्पाप सुख अमुपते पावती आयुरारोग्य संतती अपार चुके यमयातना की अधोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पय अपमृत्यू गंडात्र दूर होय हा निर्धार ये विषयी आन विचार न गडे साचार जानपा. शतजन्मोतित्यं पापं माछार्थे नैव गच्छति जन्मांतरं सहस्रेस्तु यदंग समुर्पाजितं. सप्तजन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लेप तोही अमुप झडतसे. परी श्रद्धा पुरस्कार पाही नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णय. दीपदानाचा पर्वविधी दळकुंभ ठेविजे आधी परिपूर्ण जळसंधी पूर्वा पूजा निधी करून या तयावरी मग दीप ठेवणे जळकुंभासहित दिजे दाने. एक मासवरी प्रतिदिने करिता निर्वाणी फळ लाभ स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोही ते सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्य ते पाविजे. बर कड करिता यज्ञदान द्रव्य पाहिजे तया लागून येथे
अल्पवेचे महापुण्य सांगितले जान साक्षेपी यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कार करावे जान श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही भाव धरोणी देही अति आदरे अर्पिजे नाना परिघृत मिश्रित आमोप अन्यथास्थित शरळशे पक्वाने बहुत ब्राह्मणा ते अर्पावे गोभू हिरण्यदानानी जो अर्पी भूदेवा लागुनी मलमाशाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो आयुरारोग्य धन समृद्धी अपमृत्यून बाधी पुरे आयुष्याची अवधी तो बरी आरोग्यता देहाशी वैशाते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होत क्षत्रिय तो विजयीरनाथ न बाधित शस्त्रदाय स्त्रिया ते वैधव्य नाही कुमारी ते निजव्रतार तोही सुलक्षणी एक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐशिया नित्य करावे पुराण श्रवण रात्री की जे हरिजागरण प्रातःकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्मा नामे द्विजपाही पुत्र कलत्र सर्व आप्त ही स्त्रीयुक्त नांदतसे भिक्षा मागुन नित्य नित्य कुटुंबाते संरक्षित तयावरीही तिथं आसलिया सांभाळीत मध्याने धन्य ऐशियांचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर रूपवती सेवेशी सादर मनी तिरस्कार न माने समयी आलिया तिथं लाहे लाहे दुनावत तया त्याचे तोषेवित भोजन पाने आदरेशी भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्राहक कैसा तेथे परी समयी असेल ते यथा रुची संपादी स्वपुत्राची आशा न धरी मनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी न उरो आपणा दुसरे दिने परी खेद मनी मानिना ऐशी स्त्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुकुळ सुफळ काळ तयावरी दृष्टो हो गोपाळ पावे दयाळ संकटी परी ऐशे वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी सदा वर्तता सदाचारी पाहे मुरारी कसवटी तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची मानी उत्कृष्ट मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी आसो आता पाल्हाळ बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत गृही धेनु सेवा नित्य करीत उदर भरी ऐशिया परी ऐ नित्य करुण प्रातस्नान वरी करीतसे जप ध्यान मग करोनिया भिक्षाटन आतिता सहित भोजन करीतसे धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर नाही अति तरी अक्षाक्षी असाक्षी भोजन प्रकार न घडो निर्धार देहाते तिथी बैसवण्याद्वारी स्वगृही भोजन जो करी सोयरियाची प्रार्थना करी वरबिया परिमिष्ठान्न ऐशे भोजन घडे जयाशी तरी नरकी वास तयाशी ते भोजन मास भक्षणाशी उदक प्राशने रुधिर तिथी अभ्यंगता विरहित भोजने घडे जयाते नित्य तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे ऐसा सुशर्मा निर्धारे पुराण श्रवण तृतीय प्रहरी रात्री करी हरी जागरी तेने दृष्टे नारायण ऐसा करिता काळक्रमना पैसा वेची सत्कारणा तव मलमास प्रवर्तता जाना करी विचारणा मानशी म्हणे संचय नाही धनाशी केवी घडे पुण्यराशी कवणे करावे दानाशी व्रत प्रभावाशी याची पैमी तव दरिद्री अत्यंत न घडे परमार्थ न घडेची परमार्थ दान धर्म यथा स्थित न घडे किंचित मज लागे ऐशिया चिंता परमहृदय उद्भवली तयाशी पाही मने सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही वा वाचे प्रतिदिनी मौन्य धरुण पुराणी बैसतो जाऊन तव तेथे लिघाले दीपाख्यान केले श्रवण तथा निकुती तोची बोध चित्ती ठसावून मने हेची करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करे ब्राह्मण निजशी निष्ठे पुरुषोत्तम प्रित्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसा नेम चालविता प्रती काय निश्चित वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणाशी दीप लावून हृतेशी सनिदेशी ठेवित पूजा करुण संकल्पयुक्त प्रातःकाळी अर्पु ब्राह्मणा ते ऐसा नेम करुण हृदयात प्रातस्नाना ते जातसे तव घरची निद्रिस्त सर्वही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडाळक तेथे पाही मृषका लागी जणसितसे तेथे दीपज्योती मंद झाली मूषक न देखे नेत्र गुगुळी मग मार्जरी ते वेळी केली नव्हाळी ते ऐका आपल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने मूषक दृश्य भावयात येणे म्हणून केला उपाव तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परिनवल वर्तले थोर ऐका समग्र भाविक होतया मार्चारा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी बैसविताची तात्काळी
देखे नेत्र कमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करुणी आला तो हा चमत्कार देखिला. मग बोलता झाला ते वेळा विमानस्थाना ते काळी म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो म्हणा या विडाळके पुण्यचरणा केले म्हणून वाहिला विमानी तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव अंगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी सत्संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जान तैसा संवाद ऐकुनिया ऐसा चित्त उद्विग्न जे झाले म्हणे हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारी केशवा अच्युतानंता माधवा करुणार्णवा दिनबंधो कवन पुण्याची या राशी विडाळका आचरला देहाशी नेनो पूर्व सुकृताच्या राशी म्हणून विमानाशी प्राप्तता हे जगदीशा जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदना शिराब्धियाशी नारायणा करुणाधना दिनबंधो मी तव अभागी पूर्ण नेनेच कधी पुण्यचरण मज पापिया ते स्वर्ग भुवन प्राप्त कोठून होय भय ऐसा सद्गदित अंतरी परमद्रवला हृदय मंदिरी अश्रू चालिले नेत्रद्वारे करुणा स्वरी भाकित तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तयाचे चतुर्भुज कृण तात्काळ वाहिला विमानी या लागी केले पुण्यचरण ते कदापि वाया न जाय जान वाया गेलिया येईल उने ब्रीद पूर्ण तोरडी असे स्वबुद्धी अथवा सत्संगी पुण्य घडावे भलत्या रीती तेने संतोष श्रीपती अधोगती नव जाय धन आसुनिया पदरीत जो दान धर्माते न करीतया पापिया नरक अघोरी जन्मवरी सुटेची ना म्हणून नरदेहे सुख ते लाधला पहा होम न विचारता न्याओ करी संचय धना ते ऐशिया वैसा संसारी वेचिता केवी गळे सार्थकता तेची वैसा निघोनी जाता मग धनवार्ता केवुती संचय केला ज्या धनाते तो राहे तेथील जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्या तेथील ते निजात्मा धर्म तेने नेने काही जडला प्रवाही जन्मपंक्ती हाची जाणोने अभिप्राव कृपाळे जो देवो म्हणून सुलभ उपावो निर्मुनी ठेविला जनाते म्हणून सुशर्मा द्विजवर वर्तते दरिद्राचार परिचित्ती धरुणी निर्धार केला उद्धार स्वयं तेथे नवी योगमवाप्नोति दीपदान प्रभावत अध्यव्याध्येयचैव दीपदानात् प्रणाशिता भीतो प्रमुच्येत बद्धो मुच्येत बंधनात् ब्रह्महत्यादिभिः पापे दीपदान प्रभात सर्व पाप विनिर्मुक्त तो विष्णुलोक समगच्छति अत्राप्युदाहरं ती मिती हा संपुरातनम या लागे प्राणिया ते पाही सुलभ उपाव निर्मिलामही आणोनी आचरावे देही सार्थकता पाहावी अनायासी ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणून तुम्हा श्रोतेजन केले निरोपण यथामती तरी ग्रंथातरी ठेवून विश्वास स्वयं करा हो या व्रताचा सायास जेने चुके हो गर्भवास चुके अनायाचे जन्मपंक्ती येथे मुख्य भावाशी कारण भावी संतुष्ट जनार्दन एर अभाविका ते पतन न चुके जाण निर्धारे ऐका भावार्थाशी कारण तुळशीदळे संतुष्टे जनार्दना म्हणून गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूचे हाची जाणोने निर्धार वाग्वल्ली तुळशीदळ साचार तेने अर्चिला रमावर प्रीती पडिवारे आपुलिया स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित षष्टोध्याय गोडा श्रीकृष्णापर्णमस्तु इति श्री षष्टोध्याय संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, हे जे मी पोथीचे अध्याय वाचत आहे ते जास्तीत जास्त शेअर करा, कारण याचं पुण्य एवढं सांगितलेलं आहे की या मासामध्ये हे अध्याय ऐकल्याचं पुण्य म्हणजे 4 पटीने सांगितलेलं आहे. जेवढी काही आपल्याकडून पापकर्म घडलेली आहेत तेवढी यानं आपल्या पापाचा निरसन होते. म्हणून हे अध्याय जास्तीत जास्त शेअर करा आणि या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या या ग्रंथामध्ये 33 अनारशांना फार महत्त्व सांगितलेले आहे. तरी आपल्या शक्तीनुसार 33 अनारसे आपण ब्राह्मणाला दान देणे हे
फार श्रेष्ठ दान सांगितलेले आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी ते करा आणि दान द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.